माननीय एकनाथ शिंदे साहेब चेंबूरमध्ये आले आणि आपल्या चेंबूरचे जे आमचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातलं आणि शिवजयंतीला सुरुवात केली। आता रात्री 12 वाजल्यापासून शिवजयंतीला सुरुवात झालेली आहे आणि आज खरं त्यांनी शिवजयंतीला सुरुवात केलेली आहे। माध्यमातून एवढंच मी सांगतो की आम्हाला महाराजांची जी उंची आहे ती आम्हाला 41 फुटाची करायची आहे आणि त्यासाठी आमचे श्याम सारंग म्हणून ज्यांनी तिचे नाव आहे श्याम सारंग ते वारले। त्यांचा नातू आज कोल्हापूरला मोठा म्हणजे कलाकार आहे, एक कारागीर आहे आणि मूर्तिकार आहे। त्याला आम्ही 21 फुटाची महाराजांची मूर्तीची बनवायला आपण दिलेली आहे। आता काही मूर्ख माणसं आहेत, त्या मूर्ख माणसांना डायरेक्ट ही जी पंचधातूची जी मूर्ती आहे ती मूर्ती लगेच बनत नाही आहे। त्यामध्ये पंचधातू वितळायला लागतं, पिघलना पड़ता है। तो पिघल के साँचे में डाल के ऊपर लाता है, तो उसके लिए 1 महीने या 2 महीने या 3 महीने में होता नहीं, उसको 2-3 बरस लगता है। अभी ये जो पागल लोग हैं जो जिसको कभी मालूम नहीं कि हमने ये पुतला बनाया है, खाली आते आते और हार डाल के निकल जाते हैं, उनको मालूम नहीं है कि पुतला कैसा बनाता है। तो वो पुतला बनाने के लिए टाइम लगता है। ये भी जो पुतला जो महाराज का बनाया है उसको बाला साहब के और शरद भाऊ आचार्य के नज़र में हुआ है, ये डोंबिवली में हुआ है। मैं जब भी छोटा था, जब भी मैं उधर गया था, उधर भी 2 या 2.5 साल बनाने के लिए लगा है। तो अपने पत्रकार हैं, अपने कार्यकर्ते हैं, उनको सबको समझ में आना मांगता है कि आस्ते आस्ते पुतला बनाता है। हम लोग जो बोलता है वो करता है, यही शिंदे साहब ने बताया है। और जल्द से जल्द इधर 41 फुट का नीचे से ऊपर शिवाजी महाराज 21 फुट का और नीचे चौतारा है वो 20 फुट का बना के ये जो मेट्रो है उसके ऊपर हो जाएगा। कधीपासून काम सुरू होणार आहे? काम चालू झालं आहे। हां, शिंदे साहेबांनी सांगितलं की विरोधकाला कामाने उत्तर द्यायचं आहे। हां, हे कामानेच उत्तर देणार आहे। आता पुतळ्याचं काम चालू झालं आहे आणि ते काय लगेच होणार नाही आहे, त्याला कारागीर लागतं सर्व। आता तुम्ही ह्या घोडा बघितलं ना, त्या घोडाच्या रक्ताच्या ज्या नसा आहेत ना त्यासुद्धा दिसत आहेत, ते श्याम सारंगने केलेलं आहे। आता त्यांचा नातू आहे, तो नातू करतो आहे, अतिशय चांगला कारागीर आहे। त्या कारागीरला आता बनवायला आम्ही दिलेला आहे। आस्ते आस्ते बनणार, एकदम बनणार नहीं, त्याला थोड़ा पैसे का भी प्रॉब्लम है, तो पैसा थोड़ा करके उसको दे रहा है। आज एका चॅनलवर मुलाखत दिलेला आहे की नारळ फोडून वर्षभर झाला पण काम अजून झालेलं नाही। आता त्या मूर्खांना काय माहिती आहे की कसा पुतळा, गणपती जरी बनवायचं गेलं तरी त्याला 1-2 महिने लागतात मातीच्या गणपतीला, परंतु हा तो ब्रांच म्हणजे पंचधातूचा हा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तर त्याप्रमाणे बनवणारा। तर त्या मूर्खांना समजत नाही तर आपण काय करणार? कधीपासून कामची सुरुवात होणार आहे? कामाची सुरुवात होणार, देखते रहो, हो जाएगा। ओके, धन्यवाद सर। धन्यवाद। जसं तुम्ही बघालच आजचा हा दिवसच अभिमानाचा आहे, कारण महाराष्ट्र राज्याची स्थापना ज्यांनी केली, आज त्यांचा जन्मदिवस आहे, ज्यांची जयंती आहे। तर एक जल्लोष आहे, एक उत्साह आहे लोकांच्या मनात। आणि जे 1 वर्षापासून काही कारणास्तव रखडलं होतं काम, इलेक्शन्स आले, मग नंतर काही अधिकाऱ्यांची बदली झाली, तर फाईल्स थोडा लेट गेल्या, तर मी नक्कीच त्यांना चांगलं उत्तर देईन। जे प्रश्न ज्यांनी मांडलेला आहे की महाराजांची ख्याती वरती करण्याचं जे स्वप्न बाबांनी पाहिलेलं, ते स्वप्न नाही पाहिलेलं आहे, ते नक्कीच अस्तित्वात करून दाखवतील। मला माझ्या बाबांवरती विश्वास आहे। त्याबरोबर त्यांना कातेसाहेबांना, शिंदे साहेबांची साथ आहे, तर नक्कीच सगळ्या शिवसैनिकांना, सगळ्या प्रेमींना एक चांगली शिवभेट मिळणार आहे की आपण महाराजांची जी प्रतिमा आहे ती आपण उंच करणार आहोत। आणि लवकर त्याला जसं साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की उद्याच ते आयुक्तांना फोन करून जी स्थगिती आली होती कामामध्ये त्याला चालना देणार आहेत। साहेबांनी विरोधकांना पण उत्तर दिलेलं आहे, ज्यांनी आज न्यूज लावली होती, ते बघितलं का नाही माहिती नाही। आज न्यूज लावला होता की उद्घाटन झाली पण काम चालू नाही झालं होतं, त्याबद्दल काय? कसं आहे, लोक बसून आहेत,
त्यांना माहिती नाही की काय कामं आम्ही, काय धडपड आम्ही करतो आहे इथे. किती लोक विरोध करतायत, किती लोक आडवे येत आहेत. पण जसं साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलंच की आपण बोलून नाही तर करून दाखवायचं. आणि नक्कीच काते साहेबांचं पण तसंच आहे आणि आम्ही त्याच त्यांचे मावळे आहोत तसेच की आम्ही बोलून नाही तर आम्ही करून दाखवण्यात हिंमत ठेवतो आणि आम्ही करून दाखवणारच. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।